जगभरामधल्या काळ्या पैशाचं केंद्र असणाऱ्या पनामा देशात मोठं आंतरराष्ट्रीय घबाड पत्रकारांच्या एका संघटनेनं खुलं केलंय। तब्बल 1,10,00,000 कागदपत्रांच्या या सर्वात मोठ्या गौप्यस्फोटाच्या बातम्यांनी आज जगभरातल्या वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्स भरून गेल्यात। या कागदपत्रातून मोझॅक फॉन्सेका नावाच्या एका कंपनीनं जगातल्या अनेक दिग्गजांनी वैध आणि अवैध मार्गाने मिळवलेली अब्जावधींची संपत्ती पनामात गुंतवल्याचं उघड झालं। 1977 पासून 2015च्या डिसेंबर महिन्यापर्यंतच्या या कागदपत्रांमध्ये जवळपास 500 भारतीयांनीही पनामामध्ये गुंतवणूक केल्याचं उघड झालं। शिवाय जगामधल्या अनेक बड्या नेत्यांची नावं अवैध संपत्ती बनवणाऱ्यांच्या यादीमध्ये आली आहे। आणि या सगळ्यामध्ये आपण पाहूयात भारतातली कुणाकुणाची नावं आहेत। अमिताभ बच्चन यांचं काय कनेक्शन? ब्रिटिश व्हर्जिन आयलंड बहामासमध्ये 4 शिपिंग कंपन्या, 4ही कंपन्यांमध्ये अमिताभ बच्चन हे संचालक होते। सगळ्या कंपन्या 1993 मध्ये स्थापन करण्यात आल्या। कंपन्यांची लाखो डॉलर्सची वार्षिक उलाढाल आहे। भांडवली गुंतवणूक मात्र फक्त 5 ते 50 हजार डॉलर इतकीच होती। ऐश्वर्या रायचं काय कनेक्शन आहे बघा। ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये अमेक पार्टनर्स लिमिटेड ही कंपनी स्थापन झाली। ऐश्वर्या राय, तिचे वडील, तिची आई, भाऊ 2005 मध्ये अमेक पार्टनर्स लिमिटेड मध्ये संचालक होते। या सर्वांचा दर्जा संचालकावरून समभागमध्ये परिवर्तित करण्यात आला। 2008 मध्ये ही कंपनी निकाली निघाली। समीर गहलोत हे इंडिया बुल्सचे मालक। यूके रिअल्टी या बहामास जेर्सी मधल्या कंपनीत गहलोतांची गुंतवणूक आहे। गहलोत यांनी लंडनच्या उच्चभ्रू परिसरात 3 महत्त्वाच्या मालमत्ता मिळवल्या। या जमिनीवरती सध्या एक निवासी संकुल आणि हॉटेलचं बांधकाम सुरू आहे। जगभरातील कोणत्या मोठ्या नेत्यांची नावं या यादीत आहेत आपण पाहूया। पनामा पेपर प्रकरणातली नावं: बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन, बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय, डीएलएफचे मालक कुशलपाल सिंग आणि त्यांचे 10 नातेवाईक, समीर गहलोत इंडिया बुल्सचे मालक, व्लादिमीर पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो, सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचे भाऊ, सौदी अरेबियाचे राजे किंग सलमान बिन अब्दुल्ला, दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान जेकब झुमा यांचे पुतणे। आज अनेक इंडियन्सचे नाव आलेली आहेत। 33% टॅक्स वाचवण्यासाठी, म्हणजे टॅक्स इव्हेजन ज्याला म्हणतो, दुसरं रेग्युलेटर बायपास करण्यासाठी, जो काळा पैसा असतो तो सफेद करण्यासाठी, जो भ्रष्टाचाराचा पैसा असतो तो लपवण्यासाठी, किंवा क्राईम ड्रग माफिया पण या रूटचा उपयोग करतात। हा रूट डेंजरस आहे। मी हे संसदेचा आता परत जे लोकसभाचं सत्र सुरू होणार 25-26 एप्रिल पासून, त्यावेळेस हा प्रश्न उपस्थित करणार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।